नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, आज खूपच आनंदाची गोष्ट आहे, कारण आपल्या शेतामध्ये जी विहीर आहे, विहिरीचं कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. काही दिवसाआधी मित्रांनो आपलं विहिरीचं काम सुरू झालं होतं, पण पावसामध्ये ते बंद पडलं होतं. तर आज मित्रांनो कामाला पुन्हा मजूर आलेली होती, सगळी मशीन्स आलेली होती आणि आता कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच धमाल होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आपल्या विहिरीमध्ये जे पाणी साचलेलं होतं ते पाणी आपल्याला काढायचं आहे आणि त्याचप्रमाणे काही गाळ पण पडलेला आहे. जी वरची माती होती मित्रांनो, त्याचंच ढीग काही खाली पडला होता, तर ते पण आपल्याला काढणे आहे. बघू शकता आपल्या विहिरीमध्ये सध्या इतकं पाणी आहे आणि या पाण्याला आपल्याला काढणे आहे आणि जे पण गाळ आहे ते गाळाला पण काढणे आहे. विहीर ही जेमतेम 20 फूट झालेली होती आणि आणखी आपल्याला 20 फूट याला खोदायचं आहे. JCBचा बूम खूपच मोठा आहे मित्रांनो आणि हा खतरो के खिलाडीवाला सीन तुम्ही बघू शकता. याला बघून तर मला खूपच आश्चर्य वाटत होता, पण या लोकांसाठी ते रोजचं काम आहे तर ते करू शकतात, पण आपल्यासारख्यांना हे जर बिलकुल जमणार नाही. तर मित्रांनो, आम्ही आता आपली जी मोटर होती त्याला विहिरीमध्ये सोडलं आणि आता त्याचं पाणी काढायला आम्ही सुरुवात केली होती. त्याच्या आधी मित्रांनो आम्ही मशीनची पूजा करून घेतली, कारण खूपच चांगलं असं होणार आहे. आपल्या मित्रांनो, कोणती चांगली गोष्ट सुरू करण्याच्या आधी आपल्याला तिचं पूजा करणे आवश्यक असतं. गणपतीचं आम्ही आवाहन केलं आणि या कामाला सुरुवात केली. शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे मित्रांनो. काही फुलांची मी याच्या आधी पण व्हिडिओज टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर असं वातावरण होतं. 5 वाजलेले आहे मित्रांनो. आता सूर्य मावळायला सुरुवात झाली आणि आता JCBचं काम पण सुरू होणार होतं. जे पाणी आहे मित्रांनो ते आता शेतामध्ये आम्ही सोडलं होतं. तूर आलेली आहे आणि तुरीला आता या पाण्याचा जास्त उपयोग होणार नाही आहे, पण आता येणाऱ्या वर्षामध्ये आम्हाला बरेचसे पिकं घेता येतील, कारण याच्या आधी आम्हाला पूर्णपणे जे पावसाळी पाणी होतं त्याच्यावरच अवलंबून राहावं लागत असेल, पण आता आम्हाला खरीप आणि रब्बी या दोन्ही सीझनमध्ये पिकं घेता येतील. बघू शकता मित्रांनो, जी पण हलकी माती होती ती बुमने पाडायला सुरुवात केली होती आणि अशा प्रकारे आपल्या विहिरीचं काम सुरू झालं होतं. खूपच आनंदमय असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. बाबा, मी, मोठे बाबा, माझा भाऊ, आमचा भाचा, अशी बरीचशी मंडळी इथे जमलेली होती आणि विहिरीचं काम सुरू झाल्यावर सगळ्यांना खूपच आनंद होत होता, कारण आमच्या परिवारामधली ही पहिली विहीर आहे जिचं काम आता होत आहे मित्रांनो. शेतकऱ्यासाठी पाण्याचं एक सोर्स असणे खूपच आवश्यक आहे. जर पाणी असेल तर शेतकऱ्यांचं वर्षभर पिकांचं पण चांगल्या प्रकारे होऊ शकतं, इन्कम येऊ शकते. तर हे खूपच चांगलं होणार होतं मित्रांनो आमच्यासाठी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमची विहिरीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, काही आणखी सजेशन्स असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.